मित्रांनो, हा व्हिडिओ आहे मुदखेल येथील नडागदरा या ठिकाणचा। तर नमस्कार मित्रांनो, डांगण होला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, 26 जानेवारीचा दिवस, या दिवशी इथं एक गाडी गेली या नडागदरा जो आहे मुदखेल रोडवर। मित्रांनो, मुदखेल कोलटेंबा रतनवाडी या परिसरामध्ये रस्त्याचं कामं चालू आहेत आणि रस्त्याची कामं चालू असताना ठेकेदारांचा काही हलगर्जीपणा, ह्या भागामध्ये कायम पर्यटक येत असतात मित्रांनो, आणि ठेकेदारांचा हलगर्जीपणा आणि पर्यटकही दारू पिलेले असतात। तर आता हे सुद्धा दारू पिलेले होते, शिन्नरचे ते शिन्नर नाशिक। तर ही गाडी आहे ना, त्यांची स्विफ्ट गाडी आहे मित्रांनो। ही गाडी रस्त्यापासून 25 ते 30 फूट खोल दरीमध्ये गेली आणि हे जेव्हा आम्हाला माहीत झालं त्यावेळेस आम्ही लगेच ट्रॅक्टर घेऊन तिथं पोहोचलो। आम्ही तिथे गेल्यानंतर टोचन कारसुद्धा तिथे बोलवली आणि एक त्या कामगाराचा, रस्त्याच्या ठेकेदाराचा JCB सुद्धा आम्ही तिथे बोलवला आणि त्या दरीतून ही गाडी काढायचं काम चालू आहे मित्रांनो। रात्रीचा वेळ आहे, हा रात्री 11-12चा टाईम आहे आणि या वेळेस ही गाडी काढतानाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। हे गाडीमध्ये 5 जण होते, हे पेलेले होते जास्त आणि ती नवीन रस्त्याचा अंदाज न आल्यामुळं आणि दारू पेलेले असल्यामुळं आणि स्विफ्ट गाडीचा म्हणजे कंट्रोल न झाल्यामुळं हा अपघात घडलाय मित्रांनो। किरकोळ दुखापत झाली, परंतु असं जास्त कोणाला काही लागलं नाही आणि सगळे प्रवासी सुखरूप आहेत। तर ही घटना संध्याकाळच्या वेळेस झाली, 6:15च्या वेळेस, आणि ते जसं जसं माहीत झालं तसं तसं मदत कार्य त्या ठिकाणी पोहोचले। तर ही गाडी अजूनही खाली गेली असती मित्रांनो, चांगली 50-100 फूट म्हणजे जवळजवळ धरणाच्या पाण्यापर्यंत गेली असती। पण एक आंब्याचं झाड होता रस्त्याच्या, म्हणजे त्या 25-30 फूट खोल खाली एक आंब्याचं झाड होता आणि त्या आंब्याच्या झाडांना मित्रांनो ही गाडी वाचवली। तर ही गाडी पलटी झालेली होती, वर झाली होती चाका आणि आंब्याच्या झाडाला अटकली होती। त्यावेळेस स्थानिकांनी शोध चालू केला। ते सर्व प्रवासी 5 जण सुखरूप बाहेर निघाले, काच तोडून म्हणण्यापेक्षा काचा फुटलेल्याच होत्या आणि मग ट्रॅक्टर नेला, एक टोचन कार बोलावली आणि JCB अशी या तिन्ही साधनांच्या आधाराने मित्रांनो ही गाडी वर काढायचं काम चालू आहे। दुसरीकडून रस्ता नाही आहे आणि इथं हे रस्त्याचे कामगार, जे भैया म्हणतो आपण, हे सुद्धा इथं आहेत आणि हा वर रस्ता आहे मित्रांनो आणि या रस्त्याच्या खाली ती गाडी। तर हे इथं हे गाडी काढायचं काम चालू आहे, ट्रॅक्टरनी लावून धरली आणि JCBने हळूहळू वर वाढायचं काम चालू आहे। पण कसं आहे मित्रांनो, अंधार आहे, अडचण आहे झाडांचा आणि या अडचणीतून सगळेच म्हणजे इथले स्थानिक गावकरी आणि जे रस्त्याचे कामगार ते सुद्धा आहेत आणि हे सगळेजण मिळून या गाडीवर काढायचा प्रयत्न चालू आहे। तर बेल्ट असतात, ते बेल्ट लावून ही गाडीवर वाढायचं काम चालू आहे मित्रांनो। हे गाडी शिन्नरवरून आले होते, चालू होते कुठं रतनगड भंडारदरा पाहत, पण कसे 26 जानेवारी म्हटल्यावर हे स्वतंत्र झाले होते गडी आणि त्या नादामध्ये ही गाडी गेली त्यांच्याकडून,
गडी सुखरूप आहेत ते. तर हे पहा, ह्या अडचणांमध्ये झाडांमध्ये खूप अडकून येते गाडी वरून पूर्ण डॅमेज होईल. काचबीज MS05 कल्याण पाशिंग गाडी आणि हे बघा VIP नंबर आहे त्यांचा. तर आता ही गाडी जवळजवळ रस्त्यावर काढायचं काम चालूच आहे, म्हणजे रस्त्यावर येणार आहे आता थोड्या वेळात. तर भरपूर म्हणजे अडचण झाडांमुळे ती वाचली आणि ते झाड या पट्ट्याला बेल्टला गाडीला घसरून वर येऊ राहिले. काळोख आहे आणि स्थानिक लोक आहेत इथे बरं का मदतीला मित्रांनो. तर हे बघा JCBच्या सहाय्यानं ही गाडी काढायचं काम चालू आहे. दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प आहे. आणि असं तर तुम्ही सुद्धा मित्रांनो कधी जर असं कुठं बाहेर नवीन रस्त्याला जर प्रवास करत असेल तर कृपया सावधानतेने हळूहळू चालत जा. नवीन रस्त्याचा अंदाज आपल्याला नसतो. हे पहा, ही आता आपण म्हणजे JCBनं वर काढली गाडी रस्त्यावर. तर पुढची काच आणि पुढचा शो हे बघा, याची गाडी मित्रांनो, हा जो वेगळा T-शर्ट आहे याची गाडी हे तरुण गँग होती. हे पहा, गाडी आहे बरं का व्यवस्थित ते चालू करून पाहू राहिलं आहे. गाडी चालू आहे मित्रांनो, लाईटी वगैरे लागतात, गाडी चालू आहे. या गाडीची गाडी येते ब्रेक लावून ते आवरून धरायची. पुढे घ्यायचे, सिंगल रस्ता आहे एक बाजूनं. तर असं हे इथं हे परत म्हणजे प्रयत्न केले, तिन्ही वाहनं एकत्र येऊन ही गाडी इथं काढली. तर हे पहा, आमच्याकडे मित्रांनो हे रस्त्याची कामं चालू झाल्यापासून जरा अपघाताचं प्रमाण वाढलंय आणि इथून पुढे चांगले रस्ते झाल्यानंतर तर अजूनच प्रमाण वाढायची शक्यता वाटते. VIP नंबर आहे त्या गाडीचा 8900 MS05. तर जाऊ द्या मित्रांनो, इकडे सुखरूप आहेत. हे पहा, गाडी रस्त्यावर काढली, सोडायचं काम चालू आहे. आता JCB बाजूला काढून द्यायचे आणि गाडी बघायची आता चालू आहे का. तर हे पहा, बेल्ट वगैरे घेतला काढून. इथं स्थानिकांची गर्दी आहे, खूप म्हणजे मदतकारी चालू आहे. आणि पर्यटकांच्या ज्या गाड्या आहेत स्थानिकांच्या त्या थांबवलेल्या आहेत. आणि हे पहा, JCB आता इथून बाजूला काढून दिल्या आहे गाडीपासून. गाडी चालू आहे मित्रांनो, लाईटी बिटी इंडिकेटर होतात म्हणजे लागतात. आणि बराच वेळ ताटकळत असलेले प्रवासी त्यांच्या आता गाड्या इथून जायला परवानगी दिली, चालू केल्यात. हे पहा, तर अशी गर्दी असते आणि नवीन ठिकाणी ही मंडळी फसती. तर मित्रांनो, कुठंही नवीन रस्त्यानं जर प्रवास करायचा असला तर थोडंसं सावधानतेनं फिरायला पाहिजे. तर असं काही घडू नये. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर कळवा. ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा नमस्कार.